नमस्कार मंडळी, बुक मास्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज पुन्हा एकदा वाघोलीजवळ बकोरी या गावामध्ये मी आलो आहे आणि फेज 1च्या यशस्वी पोझिशन नंतर आता नुकतंच फेज 2चं लॉन्चिंग इथे करण्यात आलेलं आहे आणि या एरियाशी इकडच्या प्लॉटिंगशी माझं एक विशेष नातं आहे। अनेक आपले असे व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी आपले याच्या आधीचे व्हिडिओ बघून इथे प्लॉट घेतलेले आहेत। सगळे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत आपले। जर तुम्ही फेज 1मध्ये प्लॉट घेण्याची संधी चुकवली असेल तर फेज 2मध्ये प्लॉट घेण्याची संधी तरी कमीत कमी चुकवू नका, कारण 100% क्लिअर टायटल असा हा प्रोजेक्ट आहे। आत्ता सुरुवातीला जर तुम्ही इथे प्लॉट बुक केला तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे असतात। खास करून रेट जो आहे तो तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह असा मिळतो, कारण कुठल्याही प्रोजेक्टचं जेव्हा लॉन्चिंग असतं त्यावेळेस बिल्डर जे असतात ते कस्टमरला खूप सारे बेनिफिट्स देत असतात। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्लॉट बुक करण्याचे जे डिसिजन आहे ते लवकरात लवकर घेता येईल। सो व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊ। टायटल सांगण्यासाठी मी या लेकजवळ आलो आहे। फेज 1 आणि 2च्या मधोमध हा बरोबर लेक आहे आणि प्लॉटजवळ पाणी असणं खूप मोठी गोष्ट असते आणि हे जे लेक आहे ना, हे वास्तुशास्त्राप्रमाणे एकदम परफेक्ट लेक आहे। ते पण एक कारण आहे की फेज 1 जो आहे तो खूप लवकर वेळेच्या आधी इथं सोल्ड आउट झालेला आहे, पूर्ण डेव्हलप आहे, पोझिशन पण झालेलं आहे। बाकी या प्रोजेक्टचं टायटल सांगण्याच्या आधी मी इथल्या बिल्डरबद्दल तुम्हाला नक्की सांगेल, कारण की एनए प्लॉटिंग प्रोजेक्टमधलं हे सगळ्यात मोठं नाव आहे। आत्तापर्यंत 22 प्रोजेक्टचं पोझिशन झाले, 9 लाख स्क्वेअर फूटचं पोझिशन आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि अनेक सॅटिस्फाईड कस्टमर आहेत वेगवेगळ्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आणि मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी ओळखले जातात। सेम डेव्हलपरचा आपण काही दिवसापूर्वी येवलेवाडीतला एक प्रोजेक्ट शूट करून तुमच्यासाठी घेऊन आलो होतो, जो की 100 एकरमध्ये आहे आणि ह्या वाघोली, बकोरी, त्याच्यानंतर केसनंद ह्या भागामध्ये तर खूप सारे प्रोजेक्ट आहेत आणि सगळे प्रोजेक्ट क्लिअर टायटल असतात। आता टायटलबद्दल सांगायचं झालं तर एनए प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे, ज्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड, 7/12, बँक लोन ह्या गोष्टी होतील। PMRDA सँक्शन असल्यामुळे FSI जास्त मिळतो, सोबत तुम्हाला लोडिंग लागत नाही, म्हणजे रोड असतील, ॲम्युनिटीज, ओपन स्पेसाचे काही एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही। त्या व्यतिरिक्त रेरा असल्यामुळे जर ज्या गोष्टी तुम्हाला कमिट केल्या त्या जर मिळाल्या नाही तर रेरामध्ये तुम्हाला कंप्लेंट करता येते। जसं आता ज्या लोकांनी इथं प्लॉट विकत घेतले होते त्यांनी कच्चा प्लॉट असतानाच विकत घेतले होते, नंतर पूर्ण डेव्हलपमेंट करून त्यांना पोझिशन झालेलं आहे। आता फेज 2 तिथं काम चाललं आहे, आपण फेज 2मध्ये जाऊन पण बघणार आहे। सो जर तुम्ही ह्या स्टेजला बुक केलं आणि ज्या गोष्टी तुम्हाला कमिट केल्या आहेत ॲम्युनिटीजबद्दल, रोड, लाईट, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी जर नाही मिळाल्या तर रेरामध्ये तुम्हाला कंप्लेंटसुद्धा करता येते बिल्डरच्या विरोधात। बाकी ह्या डेव्हलपरबद्दल जसं मी सांगितलं 22 प्रोजेक्टचं सक्सेसफुल पोझिशन यांनी दिलेले आहेत आणि सगळ्या प्रोजेक्टची जी डेव्हलपमेंट आहे ना ती एवढी सुंदर असते की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत। एक माइलस्टोन सेट केला आहे एनए प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये। सो तुम्ही हा फेज 1 बघून तर फेज 2मध्ये बुकिंग करायला हरकत नाही, पण ह्याच्या आधी जेवढे झालेले प्रोजेक्ट आहे जिथे लोकांनी बंगले पण बनवलेत ते सुद्धा निश्चित बघू शकता। सो तुम्हाला प्लॉट घेताना कुठली शंका राहणार नाही आणि प्लॉट विषय असा असतो की लोक फर्स्ट होम झाल्यानंतर प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळे एक जनरेशनल वेल बनवून हा प्लॅन असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमची जनरेशनल वेल बनते। सो एकतर प्लॉटची निर्मिती पण करता येत नाही। सो प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा डिसिजन प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे ब्रँड जो असतो म्हणजे बिल्डर जो आहे तो सुद्धा खूप मॅटर करतो प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना। सो जर तुम्ही गेटेड कम्युनिटीमध्ये प्लॉट शोधत असाल तर मग जबरदस्त असा हा प्लॉट आहे, कारण फेज 1चं ऑलरेडी सक्सेसफुल पोझिशन झाले। तर आता आपण काय करूया, फेज 2मध्ये जाऊया, जिथे अंडर कन्स्ट्रक्शन प्लॉट आहे, म्हणजे अशी डेव्हलपमेंट नाही जी फेज 1मध्ये झाली आहे। आणि फेज 2चा जो प्लॉट आहे तो कसा आहे तो पण एकदा बघून घेऊ आणि बाकी जो लेआउट आहे त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया। सो मंडळी, आता आपण फेज 2मध्ये आलो आहे। हे बघा इथं कामं चालू आहेत, तुम्हाला सगळीकडं JCB, पोकलँड, टिपर ह्या सगळ्या गाड्या दिसत असतील, तर हे काम चालू आहे। आणि मगाशी मी तिथं उभा होतो बघा फेज 1मध्ये, जिथून मी व्हिडिओची सुरुवात केली, तो फेज 1 आहे आणि त्या फेज 1ला लागूनचे ते तुम्हाला दगडं पडलेले दिसतात आहे त्या साईडला, तर तो 15 मीटरचा DP रोड आहे। आणि अजून एक खासियत सांगतो, ही जी वरची भिंत दिसते त्याच्या शेजारी अगदी घासून रिंग रोड जातो आहे, रिंग रोड, आणि हे फार मोठी गोष्ट आहे। मी नेहमी रिंग रोडला जास्त प्रमोट करत असतो, कारण येणाऱ्या दिवसात या रिंग रोडला ज्यांनी पण प्लॉट घेतलेत खास करून आमच्या व्हिडिओ बघून ते नक्की आम्हाला थँक्यू म्हणायला फोन करणार आहे, कारण की रिंग रोड लगत जेवढे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे तुम्ही कुठेही प्लॉट घेतलेला असेल त्याचा ॲप्रिशिएशन खूप चांगलं येणाऱ्या काळात होणार आहे, हे मी तुम्हाला म्हणजे एकदम गॅरंटेड सांगतो। कारण की मोठे प्रोजेक्ट जर येत असतील ना तर त्याच्या अवतीभोवतीच्या जमिनी ज्या आहेत तिथं डेव्हलपमेंट खूप स्पीडनी होते, खास करून कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यावेळेस जमिनीचे भाव जे आहेत ते खूप वाढतात। हा आत्तापर्यंतचा इतिहास राहिला आहे पुण्याचा आणि सगळीकडचा। सो ह्या भिंतीच्या पलीकडं त्या साईडला रिंग रोड अगदी घासून जातो आहे आणि ह्या फेज 1च्या बाजूनी 15 मीटरचा DP रोड येतो आहे, जो की मेन वाघोली रोडकडून ह्या साईडला येतो आहे। सो इथले रोड जे आहेत ते खूप चांगले असणार आहे। मगाशी मी सांगितलं बकोरीमध्ये हा प्लॉट आहे, प्लस
जी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आहे तीसुद्धा या तिथं जे तुम्हाला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट दिसतो आहे त्याच्या बॅक साईडनी जाते. सो तो एक इथं मोठा प्रोजेक्ट जो आहे तो भविष्यात येणार आहे आणि इथून तुम्ही सोलापूर रोडला पण जाऊ शकता. तसं आता हे वाघोलीकडून येताना लोक येतात म्हणजे पुणे नगर रोडवरनं, पण याच असं बकुरीकडून पुढं गेलात तुम्ही तर वाडेबोलाई मार्गे तुम्ही पुणे सोलापूर रोडला पण पोचू शकता. तर जर तुम्ही पुणे सोलापूर रोड असेल किंवा पुणे नगर रोड याच्या हायवे लगत कुठेही प्लॉट बघत असाल तर या एका पर्यायाचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. बाकी लेआउट सांगायचं झालं तर 15 एकरचं हा फेज 2 असणार आहे पूर्ण आणि याच्यामध्ये साधारणतः 180च्या आसपास प्लॉट असणार आहे. साधारणतः प्लॉट 1000 स्क्वेअर फूटपासून पुढचे प्लॉट तुम्हाला इथं बघायला भेटतील. बाकी हे जे डेव्हलपर आहेत ते नेहमी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या सुखसुविधा देतात, म्हणजे ॲम्युनिटीज तर देतात, पण सिमेंटचे रोड असतील, फुटपाथ असेल, त्याच्यानंतर लाईट असेल, डिमार्केशन असेल, पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड असेल, पाणी असेल. आता मी फेज 1मध्ये उभा होतो ना तर प्रत्येक प्लॉटला जो टॅप दिला आहे पाण्याचा त्याला पाणीचं जे कनेक्शन ते चालू होतं. अजून लोकांनी बांधकाम नाही चालू केलं तरी पण पाणी जे आहे ते सुरू केलेलं आहे. प्रोजेक्टमध्ये विहीर आहे, प्रोजेक्टला लागून खूप मोठा म्हणजे असं खूप मोठा नाही म्हणतात पण लेक आहेत. फेज 1 जवळ पण आहे, इथं फेज 2 जवळ पण आहे बघा. इथं पाणी सगळं तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, हा लेक आहे. तर पाण्याचा जो सोर्स आहे तो खूप इथं चांगला आहे. आत्ता जून महिना सुरू झाला आहे तरी पाणी व्यवस्थित आहे. त्या व्यतिरिक्त प्लांटेशनवर भर देतात. कमान जी असते ती खूप अट्रॅक्टिव्ह असते. आता फेज 1ला तुम्ही व्हिजिटला आलात ना तर फेज 1चं पोझिशन झालं आहे तरीसुद्धा तुम्हाला 24/7 सिक्युरिटी गार्ड दिसतील, जे मी नेहमी सांगत असतो. सो या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. बेसिकली प्लॉट घेतल्यानंतर 3 टायर सिक्युरिटी खूप गरजेची असते, कारण तुम्ही लगेच काही बांधकाम करत नाही आणि अशा वेळेस मग तुम्ही जर प्लॉटवर येत नसाल तर लिटिगेशनसारखे प्रकार होऊ शकतात. सो ते या डेव्हलपरच्या प्रोजेक्टमध्ये ह्यासाठी होत नाही की सगळ्याचं नियोजन जे ते प्रॉपर लावलेलं असतं. ॲम्युनिटीज बनवल्यानंतर मेंटेन करण्यासाठी पण लोकं ठेवलेले असतात आणि हे जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल त्याच्या आधी ह्या भागात जेवढे प्रोजेक्ट झाले, ज्याची पोझिशन होऊन लोकांनी बंगले बनवले, तिथं तुम्ही व्हिजिट करा. हे सगळं जे मी सांगतो आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. सो आज आपण हा पहिला व्हिडिओ बनवला आहे. सो आता आपण टप्प्याटप्प्याने दर महिन्यात व्हिडिओ बनवतच राहू. सो आता आपण परत फेज 1मध्ये जाऊया आणि शेवटी तुम्हाला आत्ता जो करंट स्टेटला म्हणजे आत्ता जो काय रेट चालला आहे लॉन्चिंगचा तो मी एकदा समजून सांगतो. तर मंडळी, मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रोजेक्ट लक्षात आला असेल. आत्ताच प्रोजेक्टचं जे फेज 2चं लॉन्चिंग झालं आहे. सो आपला हा पहिला व्हिडिओ, आपण दर महिन्याला तुम्हाला लेटेस्ट अपडेट देत राहू. बाकी रेट सांगायचं झालं तर सगळ्यात छोटा प्लॉट हा 1200 स्क्वेअर फूटचा इथं असणार आहे आणि 3200 रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट इथं ठेवण्यात आलेला आहे. बाकी तुम्ही जर ह्या स्टेजला जर व्हिजिट करायला आला आणि बुकिंगचा प्लॅन केला तर तुम्हाला रेट जो आहे तो निगोशिएट करायला खूप चांगली हेल्प होईल. बाकी कुठलीही मदत लागली तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आम्हीसुद्धा निगोशिएशनसाठी तुम्हाला नक्की हेल्प करू. बिल्डरचे आणि आमचे खूप चांगले रिलेशन आहे, त्याचा बेनिफिट आम्ही तुम्हाला नक्की देऊ. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. सो आमचे कुठले चार्ज नाही आहे, पण तुम्हाला हेल्प जी आहे ती पुरेपूर आमच्याकडून मिळून जाईल. सो नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार 7 ते 8 ह्या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओसुद्धा इथं निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.